आता काही ठिकाणी काही माणसं सपोर्ट करतात शेतामध्ये वगैरे चारायला, काही ठिकाणी करत नाहीत. नाही नाही काही नाही. आता येणारी जी पिढी आहे तुमची भविष्यामध्ये, हो. तर हा व्यवसाय करून जगू शकत नाही, नाही नाही. कारण की कुरण नाही तर हां आणि असली जी हालापेष्ट आहे, उगं पोट भरण्यासाठीचा हा व्यवसाय म्हणून केलेला आहे तुम्ही. आणि तुमच्या मुलाबाळांचं शिक्षणाचं काय, काय शिकले तुमची मुलंबाळं? शिकाय मग आपलं हा, काही शिक्षण नाही, शिक्षण नाही. सध्या मेंढ्या सांभाळले तर. नाही. म्हणजे जे आरक्षण वगैरे आहे आपल्याला, या गोष्टीचा आपल्याला एवढा विशेष लाभ घेता येत नाही, कारण की खायला पोटाला तुकडा नसेल तर माणूस तुकडा कमवण्याच्या नादाला जातं या. त्याच्यापासून नोकरी भेटेल, त्याच्यापासून पुढं प्रगती होईल असा काही विषय नाही. जगण्याची परिस्थिती जगण्यासाठीचाच प्रयत्न आहे. काही ठिकाणी काही लोक मुद्दाम भांडणं वगैरे पण करतात. अशा ठिकाणी संरक्षण पाहिजे शासनाचं, जे की आपल्याला तेही भेटत नाही. आता काय खायला काय आहे सध्या? सगळं संपूर्ण रानं तर काळे जर दिसायला लागले तर समोर. काय खायला असेच हडकले शिजत 11 सुटवायचे म्हणत नाही. हा, हडकल्याच्या नंतर तरी म्हणजे काय आहे सध्या, काय आहे त्यांना खाण्यासाठी सारखं? समजा शेंगा बाबळीच्या बाबळीच्या शेंगावर पाल्यावरच आहे गुजरात म्हणायचं. चालतं, धन्यवाद. हा, तर बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची बैलगाडी आहे. याच्यामध्येच आपल्याला एक टँक दिसते, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत. पाण्याच्या घागरी वगैरे सोबत असतात, पांघरून अंथरून सगळं सोबत. तर धनगर बांधवांचं जे काही परिस्थिती आहे ती खूप गंभीर असते, त्यांना सपोर्टची गरज असते. तुमच्या गावाकडे जर अशा पद्धतीने मेंढ्या शेळ्या आलेल्या असतील तर होता येईल तेवढं त्यांना सपोर्ट करत जावा, जेणेकरून त्यांचं जे आहे त्यांच्या फॅमिलीसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी जी धडपड आहे ती व्यर्थ नाही जायला पाहिजे. त्यांना थोडासा सपोर्ट तुमचा फक्त मानसिक असायला पाहिजे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि यांच्या परिस्थितीवर शासनानं काही उपाययोजना करायला पाहिजेत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हेही कमेंट करून सांगा. आज पूर्णपणे ह्या मेंढ्या शेळ्या ज्या आहेत ह्या खाली बसलेल्या आहेत. पूर्ण खाली चिखल आहे, गारवा, आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. छोटंसं हे मेंढरू तुम्ही पाहू शकता, 1-2 दिवसाचं पिलू हे, आणि ह्याला थंडी, सर्दी, ऊन ह्या हालापिष्टांना सहन करावं लागतं उघड्या रानावरच. तर यांची मरतूक पण होते, खूप नुकसान पण राहतं अशा अवकाळी पावसामुळे वगैरे. कसल्या पद्धतीचं यांचं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही.